मी अरुण घोडके. शिवचिंतन. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात जो मुलूक आला होता त्यातील गावे वसाहतीत आणून त्यामध्ये शेतीची व्यवस्था करणे हे एक मुख्य अंग होते. या कामेचे प्रामुख्याने 3 अंगे होते. 1. नापीक जमीन पिकाऊ करणे. 2. पिकांचे व गावकरी आणि शेतकरी यांचे रक्षण करणे. आणि 3. राज्यातील सर्व जमिनीचे मोजमाप करून सारा आकारणी करणे. या तिन्ही गोष्टीस त्यावेळेला लावणी, संचनी आणि उगवणी आणि चकबंदी, टकबंदी आणि जमाबंदी अशी नावे होती. शेती करणाऱ्यांची जमीन मालकी असणारे मिराशी आणि मालकी नसणारे उपरे असे 2 प्रकार होते. मिराशी म्हणजे जमिनीची पिढीजात मालकी असणारे भूधारक शेतकरी. गावामध्ये न्यायनिवाडा असणाऱ्या सभेमध्ये त्यांना खूप मानाचे स्थान असे. सर्व गावकरी त्यांना मान देत असत. गावच्या सभेमध्ये त्यांच्या शब्दाला खूप मान व महत्त्व असे. उपरे शेतकरी म्हणजे जे स्वतःच्या जमिनीचे मालक नव्हते अशा शेतकऱ्यांना गावातील सभेस येण्याची परवानगी असे, परंतु त्यांना चर्चेमध्ये भाग घेण्याचा अधिकार नव्हता. बहुत काय बोलणे. राम, कृष्ण, हरी